पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी आहे आत्ता सभा पार पडली आहे, त्यामध्ये आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली होती उभाटा गटावर आणि संपूर्ण महाविकास आघाडीवर। त्यानंतरचे नेमकं मुंबईमधील भाजप जे पदाधिकारी आहेत त्यांना काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल, तुम्ही संपूर्ण भाषण बघितलं, मोदीजींचं बघितलं, फडणवीस साहेबांचं बघितलं, नेमकी काय प्रतिक्रिया आहे? आज जे भाषण झालं मोदीजींचं आणि सर्वांचंच स्टेजवर ते एकदम उत्तम झालं। सर्वांना एक प्रॉपर संदेश, जे 20 तारखेला जाऊन मतदान करणार आहेत, जे मोदींसाठीच मतदान करणार, धनुष्यबाणासाठी मतदान करणार, त्यांना का मतदान करायचं हे आज महायुतीतल्या प्रत्येक नेत्यांनी, म्हणजे अजित पवार साहेब असू दे, एकनाथ शिंदे असू दे, देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, आणि आता जे ठाकरे फॅक्टर जे आहेत मनसेचे, राज ठाकरे साहेब असू दे, रामदास आठवले साहेब असू दे, आणि सगळ्यात शेवटी मोदीजी यांनी आपल्याला जे परफेक्ट एक फॅक्ट्स समोर आणले आहेत आणि आपण का मतदान केलं पाहिजे मोदींसाठी हे सांगितलं आहे। आणि जनता त्यावरती एकदम खुश होऊन एक उत्स्फूर्त प्रतिसाद इथे आम्हाला मिळालेला आहे। अर्थातच बघायला गेलं तर महाविकास आघाडीचे सुद्धा इथे उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसून आले होते। आजच्या या सभेमुळे काही इम्पॅक्ट पडला आहे का, किंवा काय मतदारांच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतात? महाविकास आघाडीचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यात मुंबईच्या विकासाचा कुठेच मुद्दा कधीच पुढे येत नाही। बट आज राज ठाकरे साहेबांनी जे मराठी भाषाबद्दल आणि जी मोदी साहेबांनी गॅरंटी दिली की सुप्रीम कोर्टची पण ऑर्डर आता मराठीत येणार आहे, म्हणजे जे लोकल मुद्दे आहेत मुंबईचे त्याच्यावरती आज जे भाष्य झालं, देवेंद्र साहेबांनी जे मेट्रो, बुलेट ट्रेन, अटल सेतू या विकासाबद्दल बोललं, जे इथे इम्पॅक्ट पडतं ते विषय घेतलेत। म्हणून मला असं वाटतं की जे मुद्दे महाविकास आघाडीकडे आहेत ते नुसते गरिबी, महागाई आणि ह्याबद्दलच आहेत, बट जे विकासाचे मुद्दे आहेत ते आज इथे मोदी साहेबांनी त्याची घोषणा केलेली आहे। अर्थातच बघायला गेलं तर तुम्ही अनेक वर्षांपासून या शिवाजी पार्कला येतात, वेगवेगळे सभा बघितलेले आहेत, पण आज भारतीय जनता पक्षाची एक मोठी सभा झाली, ते पण राज ठाकरे यांच्या समवेत। काय नेमकं तुम्हाला वाटतं? मला राज ठाकरेंनी जे सांगितले आपल्याला नियम संपूर्ण माहिती दिलेली आहे की कुठले की मराठी भाषा ही अभिजात दर्जा देण्यात यावा। आणि त्यानंतर मोदींनी जे भाषण केलं की याच्या पुढे आपलं 15 वर्ष मग 47पर्यंत आपलं जे विजन आहे ते आज त्यांनी मांडलेलं आहे। आपण त्यांना यावेळेला प्रत्येक वेळा त्यांना निवडून का द्यायचं, कारण जे विजन त्यांनी सुरुवाती 10 वर्ष काढली ह्याच्या पुढे त्यांचा आराखडा पुढचा त्यांनी केलेला आहे, आणि तो साध्य करण्यासाठी मोदींना तिसऱ्या वेळा काय चौथ्या 5व्या टर्मला आपण निवडून दिलं तर आपला पूर्ण विकास भारताचा होऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे। नक्कीच मुंबईकरांची प्रतिक्रिया काय हे आपण जाणून घेतलेलं आहे। दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा नाही, तर 5 टर्म आपण त्यांनाच निवडून आणायचं असं मुंबईकरांना वाटून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवार सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।